बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नमस्कार। कृष्णा अमर शर्मा ही एक व्यक्ती आहेत, बिझनेसमन आहेत। ते सेक्टर 26 कोपरी हे PMCच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात। ते सकाळी 29 तारखेला 29 जुलै 2024 रोजी पहाटे 5 वाजता APMC पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांची जी फॉर्च्युनर गाडी जी तिथे त्यांची पार्क करून ठेवली होती, नवीन असलेली फॉर्च्युनर कार, ती त्यांची कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। चोरून नेते त्या ती जे तक्रार आहे त्यावेळेला तिथे आमचे पोलीस उपनिरीक्षक API सूळ आणि API शिवरकर असे त्यावेळेला कर्तव्यावर होते। त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली। त्यानंतर त्यांनी मला म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याशी ताबडतोब आम्ही एकमेकांशी चर्चा केली। त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 ढाणे सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी डिव्हिजन योगेश गावडे सर यांच्याशी ताबडतोब आम्ही त्यांचा सल्ला घेऊन चर्चा करून त्यांनी ताबडतोब त्या गाडीविषयी पुढील तपास करण्याचे आदेश दिले। या गाडीमध्ये सुदैवाने एक GPS ची चिप लावली होती आणि त्याच्यामुळे ती गाडी कुठे चालली याचा अंदाज त्यावेळेला येत होता। परंतु ज्या वेळेला तक्रारदार हा पोलीस स्टेशनला आला त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी ते फार पुढे अगदी गुजरातच्या दिशेने ते गेले होते, तरी देखील DCP साहेबांच्या आणि माननीय ACP साहेबांच्या आणि माननीय DCP साहेबांच्या आदेशान्वये आम्ही ताबडतोब त्या 2 टीम्स आहेत त्यांच्या पाठीमागे रवाना केल्या। त्याचप्रमाणे आम्ही एकत्र म्हणजे पोलीसचं जे आमचं जे चॅनल असतं ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल रूमची मदत घेऊन, त्याचप्रमाणे गुजरात पोलिसांची मदत घेऊन आमचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवरकर आहेत, त्यांनी देखील तिथल्या पोलिसांशी एकदम चांगला कोऑर्डिनेशन करून हे जे आम्हाला गाडी आहे ते आरोपींसह कामरेज सुरत गुजरात या ठिकाणी ही गाडी इंटरसेप्ट केली गेली। तिथे एका जंगलासारख्या ठिकाणी ती गाडी इंटरसेप्ट केली गेली आणि तिथून आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आहे अंजुम इस्माईल अगवान, हा कामरेज सुरतचा आहे, राज्य गुजरात। दुसरा आरोपी आहे मोहम्मद आसिम मोहम्मद शफी मंसुरी आणि हा कदमनगर जोगेश्वरी या ठिकाणचा आहे। या दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन ती गाडी देखील आहे ती सुद्धा ताब्यात घेऊन त्याचं सविस्तर कारवाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।